नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश म्हणत असतो की नाही, इट इज इम्पॉसिबल, दादा हे करणं ना शक्यच नाही आहे. तेव्हा मग अंजली त्याला ओरडून म्हणते की काय बोलतोयस तू, मग तू काय कामाचा आहेस, इम्पॉसिबल आहे म्हणे, सगळं झालं पाहिजे ना. तेव्हा मग आता लगेच ती आजी म्हणते की म्हणजे हे सगळं करणं काही सोपं वाटतंय का, आणि हा पोरखेळ असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा मग आता आजीला अंजली म्हणते की आजी अगं हे सगळं खरं तर झालं पाहिजे ना. अगं लग्नानंतरचे जे विधी असतात ते तर प्रथेने सगळे व्यवस्थित झाले पाहिजेत, पारंपरिक पद्धतीने. तेव्हा मग मामाही म्हणतो की हो, अगदी बरोबर म्हणतेस अंजली. अगं आई, जर हे सगळं असं झालं नाही तर चुकीचं ठरेल ना. म्हणजे आपल्या राजशिर्कीच्या प्रथेप्रमाणे हे सगळं झालं पाहिजे, लग्नानंतरचे खेळ वगैरे. आणि समजा जर यावेळेला सात्विकताई असती तर आई तिने हे सगळं केलंच असतं ना गं, मनापासून सगळं. म्हणजे चिंटूचे सगळे लग्नानंतरचे विधी तिने व्यवस्थित केलेच असते ना. तेव्हा लगेच अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर. मग त्यावर लगेच मामी म्हणते की अहो, लग्नानंतरचे विधी करायला हे लग्न तरी व्यवस्थित कोणाच्या मनानुसार झालं आहे का, ते आधी तुम्ही बघा आणि नंतर मग विधींचं बघा. असं म्हटल्यावर आता लगेच मामा म्हणतो की अगं तू तुझं ना तोंड बंद ठेव, सगळं विधिवत झालं आहे त्यामुळे उगीच काही बोलू नकोस. त्यावेळेला आता अंजली म्हणते की हो आई, अगं अगदी बरोबर बोलते आजी. बघ, मला तरी वाटतंय की हे सगळं लवकरात लवकर केलंच पाहिजे. आणि हो, अर्णवचे हे सगळे जे लग्नानंतरचे विधी आहेत ना, ते झाले पाहिजेत आपल्या सगळ्या घराच्या प्रथेप्रमाणे. मला तरी असंच वाटतं. त्यावेळेला ती जेव्हा सगळेजणं फोर्स करू लागतात तेव्हा आजी म्हणते की मला नाही आवडत हे सगळं करायला. खरं तर मुळात या लग्नाला माझी संमतीच नव्हती, तर मग हे सगळं करण्यात अर्थ काय आहे. तसंही या लग्नाला माझी परवानगी नव्हतीच आणि म्हणूनच मी या लग्नाला मान्यताही देत नाही आहे. म्हणून त्यामुळे प्लीज कोणी काय समजायचं ते समजा, परंतु ती मुलगी मला या घरामध्ये मान्य नाही आणि या लग्नाला मी काही होकार दिलेला नाही आहे. म्हणूनच त्यावेळेला लगेच आता हे झाल्यानंतर वल्लरी म्हणते की बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. त्यानंतर आता लगेचच ती म्हणते की तुम्हाला काय समजायचं ते समजा खरं तर, परंतु चिंटूने त्याच्या बाबांची जागा बरोबर चालवली. त्याच्या बाबांनी वागले तसेच वागला तो. तेव्हा वल्लरी ते अर्णवला आलेलं पाहून म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, अर्णवच्या बाबांनी जसं आपल्याला ते म्हणजे सात्विकाताईंना फसवलं होतं तसंच चिंटूने आपल्याला फसवलं आहे का. असं म्हटल्यावर आता आजी म्हणते की तुम्हाला जे समजायचं ते समजा. आणि मग हे सगळं अर्णव ऐकतो. त्यावेळेला मामा तिला ओरडतो की अगं वल्लरी, जरा गप्प बसतेस का, काय सगळं हे बडबडतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का. असं विचारल्याबरोबर आता अर्णवनेही ते ऐकलेलं असतं आणि आजीने आपल्या बाबांचे उपमा म्हणजेच आपल्या बाबांनी जी बेईमानी केली होती ती माझ्यावर ही ढकलतीये, हे आता ऐकून तिला खूपच राग आलेला असतो. आणि अर्णव रागाने त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघत असतो आणि वल्लरीलाही कळलेलं असतं की अर्णव बघतोय. त्याच वेळेला मग आता तिथे आल्याबरोबर अंजली म्हणते की अर्णव, अरे ये बस ना इथे, चिंटू नाश्ता करायला बस. परंतु तो काहीच बोलत नाही. आता चिंटू तिथे आलाय हे काही आजीला माहिती नसतं, परंतु आजी तिथेच अशी बसून असते. त्यावेळेला आता ती अनिताताई सगळ्यांना चहा देत असते. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि तिच्या हातून चहाचा एक कप घेऊन तो त्याच्या रूममध्ये घेऊन चाललेला असतो. आता अंजलीला कळलेलं असतं की त्याला वाईट वाटलंय आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आलेलं होतं. तेव्हा अंजली आजीला ओरडते की आजी, अगं हे सगळं बोलण्याची तुला काय गरज होती. हां, मलाही चिंटूकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही आहे ना की चिंटूला काहीही बोलशील तू. अगं ते सगळं त्याने ऐकलं आणि त्याला हर्ट झालं. तू उगीचच बाबांचं लेबल त्याला लावण्याची काय गरज होती. तो या सगळ्यामुळे किती हर्ट झाला असेल याचा विचार करताय का कोणी. असं म्हटल्यावर आता आजी गप्प बसते. नंतर मग लगेचच मामाही म्हणतो की हो अगं आई, असं तू नको बोलायला पाहिजे होतंस, त्याने त्याला वाईट वाटलं असेल. त्यावेळेला आता आजी लगेचच म्हणते की हे बघ, मला जे वाटलं ते मी बोलले, बाकी तुम्हाला जे काही विचार करायचे ते तुम्ही करू शकता. नंतर मग आता लगेचच पुढे अंजली विचारू लागते की मग ठरलंय ना आपलं की चिंटूचे लग्नानंतरचे विधी करायचेत म्हणून. त्यावेळेला आता आजी म्हणते की हे बघा, तुम्ही ना आता मला काहीही विचारू नका. तुम्हाला जे समजायचे ते तुम्ही समजा. कारण काय की किती काही झालं तरीही तुम्हाला तुमच्या मनात जे आहे तेच तुम्ही करणार आहात ना. आणि लग्न करताना तरी तुम्ही मला विचारलं होतात का. तर मग आता ते लग्नानंतरचे विधी करताना तरी तुम्ही मला कशाला विचारताय. असं म्हणून आता आजी तिथून निघून जाते. आणि वल्लरी मात्र मनातच खुश होत असते की चला, ही ओल्ड लेडी काही यांचं कोणाचंही ऐकायला तयार नाही आहे, म्हणजे बरंच झालं, म्हणून ती खुश होत असते. अर्णव आता चहा घेऊन वर येत असताना त्याला आजीचं बोलणं आठवतं. आजी म्हणालेली असते की
खरंच अर्णवच्या बाबांनी जे वागलं तेच आता त्यांच्या मुलाने वागले. मग वल्लरी म्हणते की म्हणजे अर्णवचे बाबांनी जसं सात्विका ताईला फसवलं तसंच आता अर्णव आपल्याला फसवतोय असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळं बोलणं आता त्याला खूप वाईट वाटून देत असतं. कारण तो सगळं इतकं चांगलं वागत असताना, सगळ्यांबद्दल भला विचार करत असताना त्याच्या वाकिटेला हे दुःख येत असतं. ह्याचा त्रास त्याला आता खूप जास्त होत असतो. नंतर मग तो विचार करतो की जाऊ दे. मिस इंदोर असा दरवाजा तो वाजवतो तेव्हा दरवाजा उघडते, परंतु ईश्वरी कुठेतरी तिथून गायब होते. आता तो म्हणतो की अरे, दरवाजा तर उघडला, मग ही मिस इंदोर कुठे गेली? अर्णवला काहीच कळत नसतं की ईश्वरी कुठे गेली म्हणून. म्हणून आता तो तिचा विचार करू लागतो की नक्की गेली तरी कुठे असेल? अरे, आता तर ही दरवाजा उघडून गेली आणि आता कुठे गेली असेल ही? असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. तो मिस इंदोर, मिस इंदोर असा आवाज देत असतो. आणि त्याच वेळेला मग आता इथे ईश्वरी ही कुठे लपली हे त्याला काहीच कळत नसतं. तो फक्त तिला हाका मारत असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला कुठेतरी ईश्वरी आहे हे समजत असतं, परंतु ती कुठे लपून बसली हे त्याला काही कळत नसतं. आता तो येतो पुढे तेव्हा ईश्वरी कपाटाच्या मागे लपून उभी असते. आता ईश्वरी ही अशा प्रकारे लपली आहे. तो म्हणतो की मिस इंदोर, हे काय, तू इथे अशी का उभी आहेस आणि इथे अशी लपल्यासारखी का लपली आहेस तू? अरे, ही तुझीच रूम आहे ना, असं तो तिला बोलतो. मग त्यावेळेला ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि खूपच रागाने त्यांना खुन्नसवाला लुक देत असते. आणि तो म्हणतो की हे काय आहे? तेव्हा आता तो तिच्याकडे बघून हसायला लागतो. आणि ईश्वरीने अर्णवचे अबोल रंगाचा शर्ट त्याचप्रमाणे व्हाईट रंगाची पॅन्ट जे अर्णवने दिले तेच घातलेलं असतं. आणि तो वरखाली बघत तिच्याकडे आता गालातल्या गालात हसायला लागतो. आणि ईश्वरी वेगळीच दिसत असते, त्यामुळे त्याला खूप हसायला येत असतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की दात काढून हसण्याची काय गरज आहे? आणि तुम्ही हसताय कशाला माझ्यावर? हे कपडे तुम्हीच दिलेत, मला विसरलात का तुम्ही? हे तुम्हीच मगाशी दिलेत ना मला घालण्यासाठी? तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदोर, मीच दिलेत हे तुला कपडे, परंतु ठीक आहे ना, त्यात इतकं असं लपण्याची काय गरज आहे? तू इथे बसूनही नीट बसू शकतेस. म्हणजे हे कपडेच आहेत तुझ्यावर, बाकी कुठल्या काही गोष्टी दिल्या नाहीत किंवा तू प्लास्टिक वगैरे काहीच गुंडाळलेलं नाही आहेस, त्यामुळे तू बसू शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, जोपर्यंत माझे कपडे येणार नाहीत ना, तोपर्यंत मी कुठेही बसणार नाही किंवा झोपणार नाही. खरंच मला नाही या सगळ्यामुळे खूप ऑकवर्ड वाटत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ओके फाईन, हा घे चहा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला नको आहे चहा. तेव्हा तो म्हणतो की हे काय, अगं मी तुझ्यासाठी चहा घेऊन आलो स्पेशल तिकडून, पण तू तू मात्र चहाच प्यायला तयार नाहीस, असं काय? तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की तुम्हाला काय माहिती आहे, मला नको आहे हा चहा, तर उगीच तुम्ही माझ्यावरती कशाला जबरदस्ती करता? काही गरज नाही आहे जबरदस्ती करण्याची या चहावरून, त्यामुळे प्लीज तुम्ही मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती आता करू नका. तेव्हा मग तो म्हणतो की ओके फाईन, परंतु माझ्यावर चिडण्याची काय गरज आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की चिडती कशाला, पण तुम्ही कशाला माझ्याकडे नुसते रागाने बघताय, तुम्ही जा ना इथून. तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की कळतंय मला, तू पण आता मिसेस भडकूचंद बनायला लागलीस वाटतं इथे राहायला आल्यापासून. तेव्हा ती म्हणते की हो आहे मी भडकूचंद, जा तुम्ही इथे जाऊन बाजूला बसा. तेव्हा मग तो म्हणतो की ओके फाईन, जातो मी. ईश्वरी म्हणते की जा ना, मग मी तुम्हाला कुठे म्हणाली की नका जाऊ, जा मग, असं म्हणून आता ती त्याला जायला सांगत असते. त्याच वेळेला आता अर्णव हा खूपच रागामध्ये चिडत तिच्याकडे बघत असतो. कारण ईश्वरी ज्या प्रकारे त्याच्याशी भांडते त्याला हसायलाच येत असतं, परंतु ईश्वरीचा तो लूक पाहून त्याला हसायला देखील येत असतं. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की खरं तर हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे, ही वेळ माझ्यावर तुमच्यामुळे आली आणि म्हणूनच तुम्ही मला बोलून दाखवताय. तेव्हा मग आता अर्णव तिला ओरडतो आणि म्हणतो की बस कर, आता आणखी काही बोलण्याची गरज नाही आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, हे झालं आहे ते झालं आहे, हे सगळं मी आता तुला एक्सप्लेन करत बसणार नाही आणि तिथे काय घडलं हेही मला तुला सांगता येणार नाही. त्यामुळे आता मी प्रत्येक वेळेला तुला हे सगळं असं सांगत बसणार नाही. तू तिथे होतीस, तू बघितलं त्यावेळेला काय सिच्युएशन होती ते. आता अर्णव तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की फाईन, नको आहे ना तुला चहा, ठीक आहे, असं म्हणून तो आता बाजूला जातो. आणि तेवढ्यातच आता तिचा मोबाईल हा वाजत असतो, म्हणून तो मोबाईल बघायला जातो तर ईश्वरीच्या मोबाईलवर ताईचा कॉल आलेला असतो. आता हा फोन आल्यामुळे तो म्हणतो की नम्रता ताईचा कॉल आहे, कदाचित काहीतरी कपड्याबद्दल कन्फ्युजन असेल तर, म्हणजे तिला जर बॅगमध्ये काही कन्फ्युजन वाटत असेल तर जाऊ दे, ठीक आहे, तसंही मी सिंदूरला यायचंच नाही आहे ना इथे बोलण्यासाठी, तर मग काय करू शकतो, राहू दे, असं तो आता बोलायला लागतो. आणि त्यामुळे ईश्वरीला त्याचा आणखीनच राग येत असतो की अर्णव मुद्दामच असं बोलून दाखवत आहे म्हणून. नंतर मग आता ईश्वरी ही चिडते आणि तिला कळतं की तिला जर ताई फोन करते अर्जंट कामासाठी, म्हणून ती धावत धावत आता अर्णवकडे जाते. आणि मग अर्णवकडे जाऊन ती तो फोन खेचून घेते
आणि बोलण्याचा आता प्रयत्न करत असते. त्यानंतर ती म्हणते की काय कन्फ्युजन आहे आणि बोलते फोनवर तिच्याशी आणि तिला सांगते की हे बघ ताई, मी तिला जे जे सांगितलं आहे ना ते सगळं काही घेऊन ये, काहीच राहता कामा नये. तेव्हा मग अंजली हो घेतलंय असं म्हणून निघालेली असते. तेवढ्यातच आता राकेश हा चाळीमध्ये शिरलेला असतो. आता राकेशला समोर पाहिल्यानंतर नम्रताचंही तोंड जरा बारीक होतं, कारण राकेश अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहत असतो. तर कारण जे काही घडलंय त्यामध्ये राकेशचा हात नाही असं शब्द क्रिएट करायचा असतो. असं सगळं म्हणून तो आता हे सगळं करून दाखवत असतो आणि मुद्दाम बिचार असल्याचे नाटक करतो. आणि त्याला सगळं लग्न झालेलं आठवतं. मग ती म्हणते की राकेशजी, तुम्ही कुठे होतात इतके दिवस? काय झालं होतं? तुम्ही अचानक कुठे गेला होतात? तेव्हा तो म्हणतो की नाही, म्हणजे मला बोलायचंच होतं. आहेत ना ईश्वरीजी, आहेत ना घरात? असं म्हणून आता तो तिथून निघून चाललेला असतो. त्यावेळेला तिथून नमू काही बोलायला जाणार तेवढ्यात तो म्हणतो की काय, तुम्हाला काय वाटलं मला हे सगळं काही माहिती नसेल? मला सगळं काही माहिती आहे. त्या ईश्वरीने काय केलं आहे, तुमच्या त्या ईश्वरीचे काय प्रताप आहेत आणि तो अर्णव राजे शिर्के कसा वागला हे सगळं मला माहिती आहे. माझ्या आयुष्याची पूर्ण त्यांनी माती करून टाकलेली आहे. त्या अर्णवला असं वागताना काहीच नाही वाटलं. माझी बायको क्षणात त्याने मीडियासमोर आपली करून टाकली. लोकांना काय वाटत असेल याचा विचार तरी येतोय का तुमच्या डोक्यामध्ये? माझ्याबद्दल किती काय काय लोक विचार करतायत, मला किती वाईट वाटत असेल याचा विचारही येणार नाही तुम्हाला. आणि खरंच मला खूप राग आलाय. अहो, त्या अर्णवने ना वेळ बघून बरोबर संधी साधली आणि ईश्वरीजींना आपलं करून घेतलंय. तो बरोबर हुशार आहे आणि त्याने हे सगळं केलंय. खरं तर तुम्ही हे सगळं एक्सेप्ट करायलाच नको होतं. तो म्हणत असतो की नाही, काही झालं ना तरीही मी हे होऊ देणार नाही. ईश्वरीजीन ह्या अशा प्रकारे कशा काय त्यांच्या होऊ शकतात आणि माझी तर आयुष्याची मातीच झाली आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की बरं, एक काम करूया का राकेशजी, आता ना मी इशूचे कपडे घेऊन तिच्या घरीच चालली आहे, तर तुम्ही हवं तर इशूला जाब विचारू शकता. तुम्ही ईश्वरीला आणि त्या अर्णव सरांना पण तुम्ही जाब विचारू शकता. तेव्हा मग असं करू शकता तुम्ही, असं म्हटल्यावर आता लगेच तो म्हणायला लागतो की नाही, काही गरज नाही आहे त्याची, हे सगळं करण्याची ना काहीच गरज नाही आहे. मी नंतर बघेन काय करायचं ते, परंतु आता माझं आयुष्य हे टांगणे लागायचं होतं ते लागलंच ना. शेवटी काय करू शकतो मी, आणि मला तिथे येण्याची ना अजिबात इच्छा नाही आहे, असं मुद्दामच तो आता तिला बोलून दाखवतो. आणि इथे ईश्वरी ही अजूनही तशीच उभी असते. अर्णव आता चहाचा जो कप असतो ते घेऊन पुन्हा एकदा तिच्याजवळ येत असतो. ईश्वरी तशीच घडी घालूनच उभी असते आणि नंतर नम्रता विचार करते की नाही, काही झालं तरीही आता मला इशूकडे गेलंच पाहिजे. तर आता अर्णव हा ईश्वरीकडे येतो, चहाचा कप टेबलवर ठेवतो आणि तिच्या जवळ येतो आणि ईश्वरी म्हणते की सर प्लीज मागे व्हा, जवळ यायचं नाही, प्लीज मागे व्हा, असं ती त्याला आता बोंबलायला लागते. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की थांब, 1 मिनिट थांब सिंदूर, मी काही करत नाही आहे. आता तो तिचा हात घेतो. ईश्वरी म्हणते की हात पकडायचा नाही हा, दूर व्हा, दूर व्हा, असं ती त्याला ओरडत असते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मी काहीच करत नाही आहे, शांत राहा, हात असा दे फक्त मला. तेव्हा मग आता ईश्वरी त्याला हात देते आणि हात दिल्यानंतर अर्णव तो हात अगदी व्यवस्थितपणे तिला स्लीव्ज फोल्ड करून देत असतो, कारण ती तशीच पूर्ण स्लीव्ज हातावर घालूनच उभी असते. आणि हे सगळं आता अर्णवला बरेच वेळ पाहत नसतं आणि त्यामुळे तिला काही गोष्टीच करायला जमत नसतात. तिची खूप खूप चिडचिड सुरू असते. त्यावेळेला मग अर्णव ते स्लीव्ज व्यवस्थित करून देत असतो आणि नंतर मग तो तिला सगळं झाल्यानंतर म्हणतो, तुझे स्लीव्ज व्यवस्थित करून दिले, नाहीतर ते शेतात असताना तसं वाटत होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय बुजगाव ना? तेव्हा तो म्हणतो हो एक्झॅक्टली तेच. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की बुजगाव ना? मग आता अर्णव तिच्याकडे बघून गालातच हसतो आणि ईश्वरी आता त्याच्याकडे पुन्हा एकदा नाक फुलून बाजूला उभी राहते. आता पुन्हा अर्णव हा तिथे जातो आणि टेबलवरचा जो चहाचा कप असतो तो घेतो आणि ईश्वरीकडे येत असतो आणि तिला म्हणतो की घे चहा घे. तेव्हा ईश्वरी त्याला ओरडते आणि म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्हाला मी सांगितले ना की मला नको आहे चहा तर नको आहे, मला जबरदस्ती का करताय तुम्ही? त्यावेळेला मग अर्णव आता ठरवलेलंच असतं त्याने की काही झालं तरी ईश्वरीला चहा प्यायला द्यायचा, कारण ईश्वरी ही खूप अशी भिजल्यासारखी झालेली होती आणि तिला शिवरिंग होणार म्हणूनच तो तिला चहा देण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती मूर्ख मुलगी अजिबातच चहा प्यायला तयार होत नसते. तेव्हा मग आता अर्णव तिला प्लीज 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 असं कित्येक वेळा बोलत राहतो. तो तिला प्लीज प्लीज असं सारखं सारखं बोलू लागतो. त्यामुळे खरं तर ईश्वरी म्हणत असते की काय चाललं आहे हे तुमचं, शांत व्हा. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज हा चहा पिऊन घे. मग फायनली आता तिच्या हातात काहीच पर्याय उरत नाही. अर्णव सारखं सारखं प्लीज प्लीज असं बोलल्यामुळे आता ईश्वरी तो चहाचा कप घेते आणि एकदाचा तो प्यायला लागते आणि म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, तुमचं तोंड बंद करा, मी पिते ना चहा. तेव्हा मग आता ईश्वरी तो चहा पिते आणि तो प्यायला ती सुरुवात करते आणि नंतर मग अर्णव म्हणतो की बघ, नाव यू फील बेटर, आता तुला जरा काहीतरी बरं वाटेल.
असं म्हणून आता तो तिला शांत करत असतो. नंतर आता इथे ईश्वरीची आई ही संजयच्या हाताला फिजिओथेरपी करून देत असते. त्याच वेळेला तिथे आता जयू आत्या येते आणि म्हणते की अगं सुप्रिया, मी आता नमूला सांगून घरातलं हे जे सगळं डेकोरेशन आहे ना ते काढायला सांगते. त्यावेळेला मग ती हो चालेल असं म्हणते. तेवढ्यातच दरवाजात आता राकेश आलेला असतो. राकेशला पाहिल्यावर संजय अगदी रागानेच डोळे वटारून त्याच्याकडे बघतो आणि खूप चिडलेला असतो. मग आता राकेश येताच लगेचच संजय हा त्याच्याकडे रागाने बघतो आणि लगेच जयू म्हणते की अरे राकेशजी, तुम्ही या ना, तुम्ही असे दरवाजात का उभे आहात, प्लीज आतमध्ये या ना. तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की अहो ते बघा राकेशजी आलेत. परंतु तो अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असतो. आता राकेश येतो आणि तिथे तसाच उभा असतो. त्यावेळेला आता जयू आणि सुप्रिया म्हणतात की तुम्ही तिथे तसेच कशाला उभे आहात, बसा ना प्लीज तुम्ही. तेव्हा मग आता राकेश अगदी खूप सगळं त्याचं नष्ट झाल्यासारखं असा चिडून बघत असतो आणि त्यानंतर प्लीज काहीतरी बोला असं जयू म्हणते. तो म्हणतो की काय बोलू आता मी, आत्या तुम्हीच मला सांगा ना, काय होऊन बसलं बघितलं ना माझ्या आयुष्याचं, कशी माझ्या एका दिवसात आयुष्याची माती होऊन गेली. माझी होणारी बायको, तिला मी सगळीकडे मिरवत होतो, आता तीच बायको ही त्या अर्णव राजे शिर्केची बायको झाली. सगळ्या मीडियासमोर त्यांनी जाहीर केलं आहे की ती त्याची बायको आहे. मग मी काय करू मला सांगा ना. तेव्हा मग आता जयू म्हणते की हो राकेशजी, तुमचं हे जे काही बोलणं आहे ते मी समजून घेऊ शकते. तुमच्या मनात सध्या तुमच्या मनाची काय अवस्था असेल हेही मला समजतं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की खरंच, परंतु समजून काय उपयोग आहे, जे व्हायचं नव्हतं तेच होऊन गेलं ना. आणि त्यांचं लग्न कसं झालं, हे सगळं का केलं. अहो मला तर वाटतंय ना की हा सगळा त्या अर्णवराजे शिर्केने ट्रॅप रचला होता. तेव्हा मग संजय हा खूप रागाने त्याच्याकडे बघतो, कारण त्याला माहीत असतं की राकेश हाच खरं तर खूप घाणेरडा माणूस आहे. नंतर मग हे बोलल्यावर सुप्रिया म्हणते की मला तुम्ही सांगा की ईश्वरीला तुम्ही त्या तसल्या हॉटेलवर घेऊन गेलात, ठीक आहे, परंतु मग तुम्ही तिला एकटीलाच टाकून तिथून कुठे निघून गेला होतात आणि त्यामुळेच हे सगळं घडलं. खरं तर तिकडे पोलिसांची रेड पडली आणि त्यानंतर मग अर्णवला जे वाटलं ते त्याने केलं आणि त्याने ईश्वरीचा खरं तर बदनामी वाचवण्यासाठी हे सगळं केलं. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की बघा, तुम्हाला असंच वाटतंय ना, त्याने असा रचला होता, तो ट्रॅपच होता सगळ्यांना असं वाटण्यासाठी. हो, तुम्हाला माहिती आहे ना, मी फोन केला होता की माझी तब्येत त्या प्रवासाच्या दरम्यान जरा बिघडली होती, म्हणून मी हॉटेलवर गेलो. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, इशूने तसं फोन करून आम्हाला कळवलं होतं, पण नंतर पुढे काय झालं, अशी काय परिस्थिती आली की तुम्ही तिथून निघून गेलात. त्यावेळेला मग लगेचच तो बोलायला लागतो की अहो माझी तब्येत ठीक नव्हती ना, म्हणूनच मी तिकडून निघालो आणि तसंही ईश्वरीजी दुसऱ्या रूममध्ये होत्या, म्हणूनच मी हॉस्पिटल त्या खेडेगावात कुठे एखादा डॉक्टर मिळतोय का ते बघण्यासाठी निघालो होतो बाहेर हॉटेलच्या. आणि मग तिथून मी बाहेर निघालो आणि तेव्हा निघाल्यानंतर हे सगळं घडलं आहे खरं तर. आणि मी गेलो आणि त्यानंतर मग तिथे खेडेगावात रेंजेस मिळण्याची झाली. काय झालं काय नाही हे मला खरंच काही कळत नव्हतं आणि तेवढ्यातच ना हे सगळं त्या अर्णवराजे शिर्केने घडवून आणलं आहे असंच वाटतंय मला. त्याने हे मुद्दाम केले सगळं आणि तुम्ही तरी या लग्नाला कशी मान्यता दिली. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही राकेशजी, जर समजा मीडियासमोरच अर्णवरे आणि ईश्वरीने जाहीर केले की त्यांचं लग्न झालंय, मग आम्ही तरी काय करणार होतो. आणि आम्हीही आमच्या मुलीची बदनामी वाचावी म्हणूनच या लग्नाला होकार दिलाय, बाकी काही नाही. आणि जर एखाद्या मुलीचे आई वडील दुसरं काय करू शकणार आहेत सांगा ना मला. जर अशी परिस्थिती आली तर आम्ही दुसरं काय वागणं अपेक्षित होतं. आणि त्यामुळेच आम्हीही या निर्णयाला होकार देऊन टाकला आणि म्हणूनच या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हट्ट आम्ही केला नाही. कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या हे आम्हाला कोणालाही माहीत नव्हतं. खरं तर आमच्या सगळ्यांसाठी हे शॉकिंगच होतं, पण हे सगळं घडलं हे आपण आता कसं नाकारायचं आहे मला सांगा ना, असं सुप्रिया त्याला बोलून दाखवते. परंतु राकेश म्हणतो की नाही नाही, हे बघा मला माहिती आहे काकू की तुम्हाला हे सगळं बरोबर वाटतंय, परंतु एक दिवस नक्कीच येईल की तुम्हाला कळेल की हे जे काही सगळं घडलं आहे ना ते त्या अर्णवने मुद्दाम घडवून आणलं आहे. त्या अर्णवने हे सगळं मुद्दाम घडवलं आहे स्वतःच्या मर्जीसाठी, स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी त्याने हे सगळं घडवून आणलं आहे. खरं तर मी यावेळेला विचार करतोय की काही झालं तरीही या सगळ्याचा जाब त्या अर्णवराजे शिर्केला विचारायचाच आहे. काही झालं तरी तो हे जे काही वागला आहे ना त्याबद्दल त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे आणि तुम्ही तरी या सगळ्याला नाही होकार दिला पाहिजे होता. आणि पण ठीक आहे, त्याने लग्न केलं तर केलं, गळ्यात मंगळसूत्र तर घातलं होतं ना फक्त, मग विधिवत लग्न लावून द्यायची काय गरज होती त्यांची. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळे त्याच्याकडे बघत राहतात. सुप्रिया म्हणते की राकेशजी, म्हणजे मला सांगा की अर्णवने तिच्यासोबत विधिवत लग्न केलं हे कसं समजलं तुम्हाला. असं म्हटल्यावर तो आता गप्पच बसतो. तर अर्णव हा तिथेच बसून असतो आणि म्हणतो की अगं मिस इंदोर,
तुझे उभे राहून राहून पाय दुखतील. तुला कोणी तिथे उभं राहायला सांगितलं आहे का? तू तुझ्या बेडवर बसू शकतेस आणि तसंही हा बेड आता तुझा आहे. त्यामुळे तू जर तिथे बसलीस तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे असं उठून पाय दुखून घेण्यापेक्षा प्लीज तिथे बसून घेशील ना तर तुला तेवढंच बरं वाटेल. पण ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने बघते आणि त्याच्याकडे खुन्नसने बघत राहते. तर इथे आता मामा अर्णवला फोन करतो आणि म्हणतो की अर्णव, सगळं व्यवस्थित आहे ना रे तिकडे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मामा, ऑल सेट, सगळं व्यवस्थित आहे. तर आता ईश्वरी तेव्हा तो म्हणतो की हो ती पण ठीक आहे. मग त्याबरोबर मामा म्हणतो की जर झालं असेल सगळं तर या तुम्ही पण खाली, सगळेजण तुमची तसंही वाट पाहतायत रे, त्यामुळे म्हटलं की तुम्ही खाली या. तेव्हा आता अर्णव मामाला म्हणतो की हो चालेल, आम्ही काही वेळातच येतो ना खाली. असं म्हटल्यावर आता फोन ठेवल्यानंतर अर्णव म्हणतो की ईश्वरी, सगळेजण तिथे आपली वाट पाहतायत, तर आपण जाऊया का तिकडे, म्हणजे खाली. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला आहे का? अहो, अशा या अवस्थेत मी खाली येणार आहे का? अशा बुजगावण्यासारखी अशी मी येऊ शकते का खाली? तेव्हा मग तो म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे? तू अंगावर तर कपडे तर घातले आहेस माझे असले म्हणून, काय झाले? प्लॅस्टिक तर गुंडाळून नाही आहेस ना तू? तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही तर शांतच बसा. तसंही तुम्ही तुमच्या घरच्यांसमोर माझी इमेज काय केली आहे ती मला माहिती आहे. आणि नंतर मग तुम्ही मला असं घेऊन जाल तर सगळे म्हणतील की आली बावळट मुलगी, असं म्हणून आता ती त्याच्यावर चिडते आणि पुन्हा एकदा तिच्या जागेवर जाऊन उभी राहते. आणि सारखी सारखी ना ती अर्णववरती चिडचिड करत राहिलेली असते. त्यामुळे अर्णव म्हणतो की फाईन, जा राहा उभी तुझ्या जागेवरती, जा, असं म्हणून आता ती तिथे पुन्हा पाय आपटत आपटत जाऊन उभी राहते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, राकेश म्हणत असतो की हे बघा, हे जे काही त्या अर्णवने केलं आहे ना, त्यामुळे आपण त्याला चांगलाच धडा शिकवू शकतो. अर्णव हे जे काही वागलं आहे ना, त्याबद्दल हे लग्न तर आपण मान्य करायचंच नाही, परंतु आपण असं सांगायचं, पोलिसांना त्याची तक्रार करायची की ईश्वरीसोबत त्याने जबरदस्तीने लग्न केले आणि जबरदस्तीने ईश्वरीला तो त्याच्या घरामध्ये नांदवतोय. हे आपण जर सांगितलं पोलिसांना तर नक्कीच त्याच्यावरती पोलीस केस करू शकतात आणि आपण घरचेच हे सगळं करू शकतो. त्यामुळे आता पटकन तो जाऊन संजयचे पाय धरतो आणि म्हणतो की काही झालं तरी आपण त्या अर्णवला अडकवू शकतो, आहे ना बाबा, असं म्हणून तो आता लगेचच राकेश त्याच्याकडे जाऊन बघत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. तर इथे अंजलीचे आता सगळे खेळ हे म्हणजे तयारी करून झालेली असते आणि ती म्हणते की हे बघा अर्णव आणि ईश्वरी, आता या पाण्यामध्ये मी ही अंगठी घालणार आहे, त्यामुळे तुमच्या दोघांपैकी जे कोणी ही अंगठी घेणार ना तो एकमेकांवरती राज्य करणार असं समजायचं. आणि ईश्वरी, आता ही पाण्यात मी अंगठी घालते, जर अर्णवने आयुष्यभर तुझं ऐकावं असं तुला वाटत असेल ना तर आणि तरच ही अंगठी तुला शोधून काढायची आहे बरं का. टाईम स्टार्ट नाव, असं म्हणून ती पाण्यामध्ये अंगठी फेकते आणि आता ईश्वरी आणि अर्णव ती अंगठी शोधायला सुरुवात करतात. आणि तेव्हा ईश्वरी ही रागाने आता अर्णवकडे बघतच राहिलेली असते. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आहे, या खेळामध्ये कोण जिंकणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.